नमस्कार मित्रांनो पुण्याच्या हडपसर भागातलं उषा किरण हॉस्पिटल साधारण 40 वर्ष जुनं हॉस्पिटल, त्यामुळे बरीच गर्दी असलेले बुधवारी 13 मेला या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक, येथील कर्मचारी, डॉक्टर्स एवढेच नाही तर या हॉस्पिटलच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांमध्ये ही भीतीची लाट पसरली होती. कारण होतं या हॉस्पिटलमध्ये सापडलेला बॉम्ब सदृश्य वस्तू. हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये एका सफाई कर्मचारी महिलेला ही गोष्ट दिसली. त्यांनी तातडीने त्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाला दिली. मग हॉस्पिटलच्या प्रमुखाने धोक्यात घातलेला जीव बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, पोलिसांचे पथक यांनी तातडीने घेतलेली धाव. या सगळ्यात प्रत्येकाच्या डोक्यात घुमणार त्या बॉम्बचे 7 तासाचा टायमर. पुण्यात नेमकं घडलं काय? हा बॉम्ब होता कसला? पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली आणि सीसीटीव्ही मध्ये नेमकं काय दिसलंय, संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, तुम्ही पाहताय प्रो कॅपिटल मोटिवेशनल. बुधवारी 13 मेचा दिवस, संध्याकाळचे साधारण 7 वाजले होते. उषा किरण हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर ICU डिपार्टमेंटच्या शेजारी असलेल्या पुरुष स्वच्छतागृहामध्ये महिला सफाई कर्मचारी काम करत होत्या. तेव्हा एका महिला कर्मचाऱ्याला बेसिनच्या खालच्या भागात एक संशयास्पद वस्तू दिसली आणि ही वस्तू चमकतीये, आपल्याला परिचित नाहीये हे ओळखून या महिलेने थेट हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांना या गोष्टीची माहिती दिली. डॉक्टर गायकवाड तातडीने पहिल्या मजल्यावर स्वच्छतागृहात गेले. तेव्हा त्यांनी पाहिलं या वस्तूला 4 कांडे आहेत, टायमर आहे आणि वायर सुद्धा जोडलेली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या टायमरवर 7 तास 12 मिनिटाची वेळ दिसत होती. टायमरवरचे आकडे सातत्याने बदलत होते, त्यामुळे साहजिकच धोका होता. डॉक्टर गायकवाड यांनी परिस्थिती ओळखली आणि लगेचच रिकामं खोकं मागवलं. स्वतःचा जीव धोक्यात घातला. ती बॉम्ब सदृश्य वस्तू त्यात खोक्यात ठेवली आणि खोकं घेऊन हॉस्पिटल समोरच्या मोकळ्या जागेत गेले. हॉस्पिटलमधले रुग्ण, त्यांचे नातेवाईक, तपासणीसाठी आलेले लोक आणि बरीच गर्दी होती. त्यात उषा किरण हॉस्पिटल हे बाजारपेठ भागात असल्याने आजूबाजूला सुद्धा लोकांची गर्दी होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार झाला असता तर मोठा गोंधळ उडला असता. हे बॉम्ब सदृश्य वस्तू मोकळ्या मैदानावर ठेवण्यात आल्यानंतर डॉक्टर गायकवाड यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. तातडीने पोलिसांचे पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक म्हणजेच BDSC घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली. ज्या बॉक्समध्ये ही वस्तू होती त्याची तपासणी केल्यानंतर त्यांना आतमध्ये जेलेटिनच्या कांड्या आणि डिजिटल टायमर दिसले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने हॉस्पिटल परिसर रिकामा करण्यात आला. रुग्ण, नातेवाईक आणि हॉस्पिटलमधले कर्मचारी यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. अंधार पडला होता. नेमकं काय घडलंय? गर्दीच्या भागात असलेले हॉस्पिटलमध्ये बॉम्ब कसा काय सापडला? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. अशातच BDSC पथकाने हे बॉम्ब सदृश्य वस्तू हडपसरच्या पॅरालायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानात नेलं. हा प्रवास जास्तीत जास्त 1 किलोमीटरचा होता, पण सगळ्यांचीच धाकधूक वाढवणारा पॅरालायडिंग सेंटरच्या मैदानात BDSC पथकानं शिताफीने हे बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी केली. त्यामुळे त्या वस्तूचा छोटा स्फोट झाला आणि हा बॉम्ब असल्याचं निष्पन्न झालं. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा बॉम्ब निकामी करण्यात BDS पथकाला यश आलं आहे. पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण तरी सुद्धा भीतीचं वातावरण होतंच. कारण हा बॉम्ब आला कुठून आणि परिस्थिती आहे काय? बघता बघता ही बातमी इतर हॉस्पिटलमध्ये पसरली आणि टेन्शन चांगलंच वाढलं. पण एक बाजूला BDSC पथकाकडून बॉम्ब निकामी करण्याचं काम सुरू असताना पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले होते. सगळ्यात आधी त्यांनी हॉस्पिटलचा CCTV फुटेज चेक करायला सुरुवात केली. सोबतच सगळ्या हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली. अगदी कोपरा न कोपरा पोलिसांनी तपासला. हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटच्या सुरक्षेसाठी गर्दीचा भाग सुद्धा रिकामा करण्यात आला. पोलिसांनी फक्त हॉस्पिटलचेच नाही तर आजूबाजूचे CCTV सुद्धा चेक केले आणि त्यातून एक महत्त्वाची लीड मिळाली. हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणारा माणूस दिसून आला. हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या बाजारपेठेतून संध्याकाळी 1:15च्या सुमारास एका रंगाच्या ओला स्कूटरने वरून एक माणूस येताना दिसला. त्याने अंगात पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि डोक्यावर पांढरी टोपी घातली होती.
त्याच व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर थेट पहिल्या मजल्यावर जात आयसीयूच्या शेजारी असलेल्या टॉयलेटमध्ये एंट्री केली आणि तेथे बॉम्ब ठेवला. त्यानंतर तेथून पसार झाला, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आले. आता हा व्यक्ती नेमका कोण आहे, त्याने हे नेमकं का केलं याचा तपास सुरू आहे. पण हा बॉम्ब होता की बॉम्ब सदृश्य वस्तू याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमित शहा कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. हा एक लो ग्रेड स्फोटक प्रकाराचा IED म्हणजेच इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस असल्याचं प्राथमिक दृश्यातून दिसलंय. याबाबत बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकाला आवश्यक ती माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तत्काळ या IUDला सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन ग्लाइंडिंग सेंटर जवळच्या मोकळ्या जागेत नेलं आणि तिथे योग्य पद्धतीने निकामी केलं. घटनास्थळावर BDDSC टीमने अतिशय चांगली आणि कौतुकास्पद कामगिरी केली. सध्या या प्रकरणात तपास युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीस, क्राईम ब्रांच तसेच ADSचं पथक एकत्रितपणे या घटनेचा तपास करत आहे. लवकरात लवकर या प्रकरणाबाबत ठोस निष्कर्ष आणि अधिक माहिती समोर येईल, असं अमित शहा कुमार यांनी स्पष्ट केलं. थोडक्यात हा लो एंटिएंट स्फोट घडू शकेल असा बॉम्ब होता. पण हॉस्पिटलमध्ये असलेली गर्दी आणि आजूबाजूचे असलेले बाजारपेठ पाहता विचित्र परिस्थिती ओढवण्याची शक्यता होती. पण या प्रकरणात आता वेगवेगळ्या शंका घेतल्या जात आहे. कमी अँटीजेंट्सचा बॉम्ब ठेवण्यामागचा नेमकं काय उद्देश होता, असा प्रश्न या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचा, हॉस्पिटल प्रशासनाचा कोणाबाबत वाद होता का, बिलाचा प्रश्न, नोकरीचा मुद्दा यावरून नाराज असलेलं कोणी कृत्य केलं का, हा बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीचा सोबत आणखीन कोणी आहे का, की त्याने एकट्याने हे घडवलं, अशा अनेक प्रश्नांनी आता तपास अधिकाऱ्यांनी शोधायचे आहेत. पण या घटनेनंतर जसं पोलीस BDSC पथकाचं कौतुक होतंय तसंच कौतुक होतंय डॉक्टर विलास गायकवाड यांचं. या हॉस्पिटलचे प्रमुख असल्याने डॉक्टर गायकवाड यांनी ही बॉम्ब सदृश्य वस्तू आपल्या हातानं उचलली, बॉक्समध्ये टाकली आणि हा बॉक्स घेऊन ते स्वतः हॉस्पिटल समोरच्या मोकळ्या जागेत गेले. तेव्हा हॉस्पिटलमध्ये असलेले रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांना या बॉक्समध्ये नेमकं काय आहे याचा अंदाजही नव्हता आणि त्यामुळे कुठेही पॅनिक पसरलं नाही, कोणतीही अनुचित घटना घडली नाही. हे डॉक्टर गायकवाड यांनी स्वतः पुढे येत दाखवलेल्या धाडसामुळे संध्याकाळी 7च्या सुमारास हा बॉम्ब सापडला. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुण्यातल्या सगळ्यांच्या महत्त्वाच्या हॉस्पिटलमध्ये तपासणी सुरू केली, पण कोठेही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. रात्री 11च्या सुमारास हडपसर मैदानावर हा बॉम्ब निकामी झाला आणि पुणेकरांनी अनुभवलेले 4 तासाचा थरारक संपला. बॉम्ब कोणी आणि का ठेवला हा प्रश्न मागेच राहिला. धन्यवाद.